check, check. नमस्कार. अकॅडमी ऑफ म्युझिक या संस्थेला 40 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल सुधांशू, रोहिणी, सारंग, स्वानंदी या सगळ्यांचं अभिनंदन. कलेचं संवर्धन करणारी एखादी संस्था 40 वर्ष उत्तम रीतीने चालते याचाच अर्थ त्याचे जे खंदे आधारस्तंभ आहेत ते सातत्यानं मनापासून अध्यापनाचं कार्य करतात, चिकाटीने कार्य करतात आणि कलेची जपणूक करतात, याचीच ती खूण आहे. आज संध्याला, म्हणजे मी तिला संध्या म्हणते, आपल्यासाठी ती रोहिणी सुधांशू कुलकर्णी आहे, परंतु माझ्यासाठी ती संध्या आहे. तिला आज 60 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने आपण तिचं कौतुक करणार आहोत. साधारणपणे 73-74चा काळ असेल. गोव्यामधलं एक लहानसं खेडं, जिथे दिवसातनं 2च वेळेला बस आली तरी खूप झालं. मुलं 8-10 किलोमीटर चालत जात, शाळेला चालत येत. अशा एका 200 घरांच्या गावामध्ये काहीही सोय नसताना, कुठचाही क्लास नसताना, एखाद्या पडवीमध्ये शास्त्रीय गायनाचा क्लास चालतो. वझेबुवांचे शिष्य गोविंदबुवा जोशी हे क्लास घेतात आणि त्यांच्यासमोर 8 आणि 9 वर्षाच्या 4-5 मुली, एका घरातल्या 3 मुली, शेजारी त्यांच्या मैत्रिणी त्या तिथेच येतात आणि त्या शिकतात. हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. समोर जी अगदी गच्च भरलेली अशी नारळ सुपारीची बाग सुद्धा यांच्या किलबिलाटाने भरून जायची. हा मला देखावा अजून आठवतोय. आणि त्याच्यामध्ये संध्या आणि तिच्या बहिणी या गायन शिकायच्या. ज्या वेळेला करिअर आपल्या मुलीला शिकवावं, आपल्याला मिळालं नाही म्हणून शिकवावं वगैरे, ह्या काहीही गोष्टी कुठच्याही घरात होत नव्हत्या. गोव्यात तर नव्हत्याच नव्हत्या. इतक्या खेडेगावामध्ये कोणत्याही सोयी नव्हत्या मनात असलं तरी. त्या काळामध्ये संध्याचे जे वडील होते पांडुरंग जोशी, यांनी या मुलींची शास्त्रीय गायनाची सुरुवात तिथे करून दिली आणि तेव्हापासून संध्याची नाळ संगीताशी जुळलेली आहे. हा संध्याच्या आयुष्यातला पहिला भाग झाला. खरं म्हणजे तिला जन्मतःच गाणं येतंय, तिचा गाता गळा आहे. कारण वडिलांना उत्तम संगीताची जाण होती, ते वाद्यही वाजवत होते. तिची आई चांगल्यापैकी गायची. दुर्दैवानं ते गुणगुणणं फार लवकर थांबलं. परंतु या बहिणी शाळा करून, आपलं संगीत करून, धाकट्या भावंडांची जपणूक करून शिकल्या. संध्या तिथे त्या गावामध्ये 10वी झाली. त्यानंतर 11वी 12वी तिने पुण्याला SNDT कॉलेजमध्ये केलं. बोर्डामध्ये 12वीला ती मुलगी पहिली आलेली आहे. तेव्हा खेडेगावामधल्या मुलींना शहरामध्ये काही त्रास होतो किंवा त्या कमी पडतात असं बिलकुल नाही. संध्याच्या उदाहरणावरनं ते आपल्याला कळतं. 1983 ते 1993 हा संध्याच्या पेरणीचा काळ असा होता असं मी म्हणेन. या 10 वर्षामध्ये सारंग, स्वानंदी ही मुलं सांभाळणं, घर सांभाळणं,
घराचे सुधांशूच्या अनुपस्थितीमध्ये क्लासही घेणं, त्याचप्रमाणे रामभाऊ विजापुरे मास्तरांकडे, पंडित रामभाऊ विजापुरे मास्तरांकडे शिक्षण घेणं, जे पुढे तिने 21 वर्ष घेतलं. त्याचप्रमाणे शिरण्णावर मास्तरांकडे विशारदचा अभ्यास केला. पंडिता जयश्रीताई पाटणेकर यांच्याकडे रियाज सुरू केला. पंडित विनायक नाईक यांच्याकडे ती तबला शिकली. आणि त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तिने हिस्ट्री घेऊन BA केलं. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये पंडिता भारती वैशंपायन यांच्याकडे अलंकार आणि MAचा तिने संगीत घेऊन MAचा अभ्यास केला. त्या दोन्ही परीक्षा तिने दिल्या. आणि 1994ला तिने स्वतंत्र संगीताचा क्लास घ्यायला सुरुवात केली. समर्थाने असं म्हटलेलं आहे की सत्शिष्य हवा आणि सत्शिष्याची आपल्या गुरूंवर श्रद्धा हवी. संध्याची आपल्या गुरूंवर आत्यंतिक श्रद्धा आहे. आणि गुरु जे साधन देतो ते साधन घासून पुसून लख्ख ठेवावं लागतं. म्हणजे गुरूंनी जेवढं दिलंय तेवढ्यावरच तृप्त न राहता सतत घासपूस करत ते त्याला टोक काढावं लागतो. त्याच्यामध्ये त्या साधनामध्ये प्रगती करावी लागते आणि संध्याने ती केलेली आहे. समर्थाने अशी एक उपमा दिलेली आहे की शेती आहे, चांगली चांगली माती आहे, बियाणंही चांगलं आहे, पण पाऊस पडला नाही, निगराणी झाली नाही तर पीक येणारच नाही. तसंच संध्याने गुरूंकडनं जी जी विद्या शिकली ती त्याची निगराणी केली, त्याच्यामध्ये वाढ केली आणि आत्ता ती दृश्य रूपाने आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळते. संध्याकडे मला असं वाटतं की साधारणपणे 1000 मुलं तरी संगीत आणि वादन हे शिकून गेली. सध्या तिच्याकडे जवळजवळ 100 मुलं शिकत आहेत आणि आज आपण त्यांची प्रगती प्रत्यक्ष ऐकलेली आहे. तेव्हा संध्याचं कर्तृत्व केवळ इथेच थांबत नाही. अजूनही ती कैवल्य कुमार गुरव यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जाते. कारण तिचं गुरुत्व त्यांनी स्वीकारलेलं असलं तरी शिष्यत्वही अजून चालू आहे तिचं. स्त्रीने काही जर वेगळं करायचं म्हटलं, ठरवलं, तर बहुतेक वाट ही खाचखळग्यांची असते. कित्येकदा ती वाट संपते सुद्धा. परंतु संध्यासारखी स्त्री नव्याने वाटा शोधते, नवी संधी शोधते आणि त्याच्यामध्ये यशस्वी होते. हे संध्याचं वैशिष्ट्य आहे. गझल हा काव्यप्रकार संध्याच्या प्रकृतीला अधिक जवळचा, अधिक भावनाशील, कलाप्रिय, त्याच्यामधली शब्दप्रधानता सुद्धा तिला आवडते कारण शब्दांवर तिची कमांड आहे. त्याचप्रमाणे आता जे माननीय दत्तप्रसाद जोग इथे आलेले आहेत त्यांच्याकडे तिने त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. शब्दफेक कशी करावी, कुठे थांबायचं, त्याला स्वर कसा लावायचा. त्याचप्रमाणे गझलकार प्रशांत वैद्य यांचंही तिला गझलच्या बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे. तेव्हा हा कार्यक्रमात आपण त्याचा आविष्कार आपण बघितलेलाच आहे. त्याखेरीज या साधनांचा, संगीत या साधनाचा उपयोग करून संध्याने स्वतःचा रियाज, त्याचबरोबर पंत महाराजांच्या अभंगांना, कानडी आणि मराठी अभंगांना तिने चाली लावल्या. कैवल्य कुमार, मंजुषा पाटील, संजीव चिमलगी यांनी त्या गायलेल्या आहेत. साहित्य संमेलन जेव्हा बेळगावला झालं त्यावेळेला इंदिरा संत, कृप निकुंभ, शंकर रामाणी यांच्या काव्यांवर झालेल्या कार्यक्रमामध्ये त्या काव्यालाही तिने चाली लावलेल्या आहेत. धारवाड आकाशवाणीवर संतांच्या अभंगांना वेगळ्या चाली लावून तिने कार्यक्रम सादर केलेले आहेत. आणि आत्ता आपण ननगुणकर मॅडमनी ज्या भजनाच्या पारंपरिक चाली दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगळा प्रकार, वेगळे टेके घेऊन संध्यानी आता या स्त्रियांना शिकवायची सुरुवात केलेली आहे. तेव्हा एवढं हे सगळं कर्तृत्व संध्यानी 60व्या वयापर्यंत मिळवलेलं आहे. अशाच तऱ्हेने तिला उत्तरोत्तर यश लाभो, संगीत चिरस्थायी तिच्याकडे राहो अशी मी ईश्वरापुढे प्रार्थना करते. आणि आपल्या सगळ्यांच्या जे मनात आहे तिला जे जे वांछील ते ते तिला लाभो अशी मी सगळ्यांच्या तर्फे
परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि थांबते. यानंतर आपल्यासमोर ऐश्वर्या आपलं मनोगत व्यक्त करणार आहे रोहिणी मावशीबद्दल. ಈಗಾಗಲೇ ಮರಾಠಿಯೊಳಗೆ ಮೇಧಾತಾಯಿಯವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾ ಈಗ ಕನ್ನಡದೊಳಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾರಿಗೆ ಮರಾಠಿ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ. ಬೆಳಗಾವಿಯ ಹಿರಿಯ ಹಾಗೂ ಪ್ರಖ್ಯಾತ ಸಂಗೀತ ಗುರುಗಳಾದ ಶ್ರೀಮತಿ ರೋಹಿಣಿ ಕುಲಕರ್ಣಿ ಅವರಿಗೆ ಇಂದು 60ರ ಸಂಭ್ರಮ. ಇವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಗೋವಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಹಳ್ಳಿಯಾದ ಧಾವೆ ಊರಿನಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ಸುಲಭಾ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಪಾಂಡುರಂಗ ಜೋಶಿ ದಂಪತಿಗೆ 6 ಜೂನ್ 1965ರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಇವರ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದ ಹೆಸರು ಸಂಧ್ಯಾ ಜೋಶಿ. ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಸಂಗೀತದ ಆಸಕ್ತಿ ಹೊಂದಿದ್ದ ಸಂಧ್ಯಾ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದರಾವ್ ಜೋಶಿ ಇವರಲ್ಲಿ ಸಂಗೀತಾಧ್ಯಯನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ನಂತರ ಪುಣೆಯ SNDT ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಸಂಗೀತ ವಿಷಯವನ್ನು ಅಧ್ಯಯನಿಸಿ 12ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡರು. 1983ರಲ್ಲಿ ವಿವಾಹದ ನಂತರ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದ ಸಂಧ್ಯಾ ರೋಹಿಣಿ ಕುಲಕರ್ಣಿ ಎಂಬ ನಾಮಭೇದಾನ ಪಡೆದರು. ಪಂಡಿತ್ ರಾಮ್ಭಾವು ವಿಜಾಪುರೆ, ಪಂಡಿತ್ ಅರುಣ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಭಾರತಿ ವೈಶಂಪಾಯನ್, ವಿದುಷಿ ಜಯಶ್ರೀ ಪಾಟ್ನೇಕರ್ ಮುಂತಾದ ವಿದ್ವಾಂಸರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಸಂಗೀತ ವಿಷಯದಲ್ಲಿ MA ಪದವಿ, ಸಂಗೀತ್ ಅಲಂಕಾರ ಪದವಿ ಪಡೆದರು. ಅದಲ್ಲದೆ ವಿನಾಯಕ್ ನಾಯಕ್ ಇವರ ಹತ್ತಿರ ತಬಲಾ ಅಧ್ಯಯನಿಸಿ ವಿದ್ವತ್ ಪರೀಕ್ಷೆ ಕೂಡ ಪಾಸಾದರು. ಅಕಾಡೆಮಿ ಆಫ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು 1984ರಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಿ ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುನ್ನಡೆಸಿ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತದ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸಿ ಬೆಳೆಸುವ ಮಹಾನ್ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇವರು ಒಂದು ವ್ರತದ ಹಾಗೆಯೇ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಕರಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಸಮರ್ಥ ಗುರುಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಹಲವಾರು ಶಿಷ್ಯರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನೀಡುವ ಶಿಷ್ಯವೃತ್ತಿಗೆ ಭಾಜನರಾಗಿದ್ದು, ಅನೇಕರು ಇವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಸಂಗೀತ್ ವಿಶಾರದ್, ಸಂಗೀತ್ ಅಲಂಕಾರ್ ಹಾಗೂ MA ಮ್ಯೂಸಿಕ್ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಇಬ್ಬರೂ ಮಕ್ಕಳು ಸಾರಂಗ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಹಾಗೂ ಸ್ವಾನಂದಿ ಸಡೋಲಿಕರ್ ದೇಶ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಸಂಗೀತ ಸಮಾರಂಭಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮದೇ ಆದ ಛಾಪು ಮೂಡಿಸಿ ತಾಯಿ ಹಾಕಿಕೊಟ್ಟ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ದಿಟ್ಟ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನಿಡುತ್ತಾ ಈ ಸಂಗೀತ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮುನ್ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಸುಲಕ್ಷಣಾ ದೇಸಾಯಿ, ರಾಜ್ ಬಿತ್ಸು, ರಂಜತಾ ಪರ್ವತೀಕರ್, ಸ್ತುತಿ ಕುಲಕರ್ಣಿ, ಪಾವನಿ ಐರ್ಸಂಗ್, ಪೂಜಾ ಪಾಟೀಲ್, ನಾನು ಐಶ್ವರ್ಯ ಮುಂತಾದ ಶಿಷ್ಯರು ವಿವಿಧೆಡೆ ತಮ್ಮ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿ ಸೈ ಎನಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಕೇವಲ ಒಳ್ಳೆಯ ಗುರುಗಳಲ್ಲದೆ ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ಸಂಗೀತ ಸಂಯೋಜಕರೂ ಹೌದು. ಪಂತ ಮಹಾರಾಜರ ಅನೇಕ ಪದಗಳಿಗೆ ಸಂಗೀತವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಅನೇಕ ಹಿರಿಯ ಗಾಯಕರು ಇವುಗಳನ್ನು ಹಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರ 2 CDಗಳು ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಭಾವಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಗಜಲ್ ಮುಂತಾದ ಎಲ್ಲ ಸಂಗೀತ ಪ್ರಕಾರಗಳಿಗೂ ಉತ್ತಮ ಸಂಗೀತ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ ನಡೆದ ಇವರ ಮರಾಠಿ ಗಜಲ್ ಗಾಯನದ ವಿನೂತನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಗೀತ ರಸಿಕರಿಂದ ಭಾರಿ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಪಾತ್ರವಾಯಿತು. ಬಹುಶಃ ತಮ್ಮಲ್ಲಿನ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರಿ ಎಂದು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ತಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಂಗೀತವಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಜೀವನದ ಇತರ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಸ್ಥೈರ್ಯ ನೀಡುತ್ತಾ ಅನೇಕರಿಗೆ ನೆರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಆಗಾಳೆ ಹೇಳಿದೆ, ಇವರು ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಕಿಯಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಗುರು, ಒಬ್ಬ ಸಾಧಕಿ. ಇವರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಪುಣೆಯ SNDT ಹಾಗೂ ಅಗ್ರೇಸರ್ ಭಾರತ್ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮೊನ್ನೆ ನಡೆದ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯಂದು ಇವರಿಗೆ ಅಗ್ರೇಸರ್ ಭಾರತ್ ತೇಜಸ್ವಿನಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪುರಸ್ಕಾರ 2025 ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿವೆ. ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಸಂಗೀತಕ್ಕಾಗಿಯೇ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟಿರುವ ರೋಹಿಣಿಯವರು ಅಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಸಂಗೀತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಧಾರೆ ಎರೆದಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಬಂದ ಅನೇಕ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಧೈರ್ಯದಿಂದ ಎದೆಗುಂದದೆ ಅದನ್ನು ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುನ್ನಡೆಸಿ ಒಂದು ಯಶಸ್ವಿಯಾದ ಬದುಕನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸಲು ಭಗವಂತನು ಅವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ದಯಪಾಲಿಸಲಿ ಎಂದು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ.
ದೇವರು ಇವರಿಗೆ ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯ, ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ, ಸುಖ ಶಾಂತಿ ನೀಡಲೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ, ಅವರ ಎಲ್ಲ ಶಿಷ್ಯರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಧನ್ಯವಾದ.